Hello students, this is Supriya Mogle, Assistant Professor at Center for Distance Education, शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर. आपण HRM ची रिव्हिजन घेतोय. मी 2 पार्ट करणार होते, पण हा पार्ट थोडा लेंदी होईल. सो यु नो त्यासाठी मी अजून एक पार्ट बनवते. पार्ट 3 केलेला आहे. या व्हिडिओमध्ये आपण 2 टॉपिक्स बघणार आहे, 5 and 6 युनिट्स, आणि उरलेल्या थर्ड टॉपिक मध्ये आपण 7th आणि 8 युनिट बघूया. सो विल स्टार्ट. सो युनिट 5 इज मेंटेनन्स ऑफ मॅन पॉवर. ओके, आता मेंटेनन्स ऑफ मॅन पॉवर म्हणजे काय, तर वेलबिईंग ऑफ एम्प्लॉई. ओके, वेलबिईंग ऑफ एम्प्लॉई म्हणजे त्यांची हेल्थ आणि सेफ्टी असेल ते आपल्याला बघा, आपल्याला इन द सेन्स द एम्प्लॉयरला किंवा HR मॅनेजरला ते रिस्पॉन्सिबिलिटी आहे की एखाद्या एम्प्लॉयची हेल्थ असेल किंवा सेफ्टी असेल त्याच्याकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. त्याच्या ऍक्सिडेंट होता कामा नये जेव्हा तो वर्कर मशिनरीवर काम करतो तेव्हा. सो याचाच अर्थ म्हणतात त्याला मेंटेनन्स ऑफ मॅन पॉवर. तर हेल्थ म्हणजे फक्त फिजिकल वेलबिंग नाही, तर इमोशनल असेल, त्याचा मेंटल हेल्थ असेल, हे पण इन्क्लुडेड असतं. आणि सेफ्टी म्हणजे फिजिकल वेलबिंग म्हणजे मशिनरीमुळे ऍक्सिडेंट होऊ नयेत किंवा आग लागली कुठे तर त्याचं काय प्रिकॉशन घेतली पाहिजे. काही डिसीजेस होतात तर त्यानुसार तुम्ही काम केलं पाहिजे, त्याची काळजी घेतली पाहिजे. हे HR मॅनेजरचं काम असतं. त्याच्यानंतर आपण गव्हर्नमेंट, थर्ड पॉइंट आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मेड सो मेनी लेगिस्लेशन्स. म्हणजे मेंटेनन्स ऑफ मॅन पॉवरच्या रिलेटेड काही लॉज आहेत, काही कायदे आहेत गव्हर्नमेंटने तयार केलेले. त्याच्यामध्ये पहिला आहे फॅक्टरीज ऍक्ट 1948. त्याच्यामध्ये हेल्थ, सेफ्टी आणि वेलफेअर या 3 गोष्टींसाठी कायदे बनवलेले आहेत. माइन्स ऍक्ट 1952 आहे. त्याच्यामध्ये माइन्स म्हणजे तुम्हाला माहिती आहे खाणीमध्ये काम करतात वर्कर्स, तर त्यांच्यासाठी वेगळे कायदे असतात. मोठ्या मोठ्या मशिनरीज तिथे असतात तर त्यांची सेफ्टी, डेंजरस काही फ्युम्स असतील, काही हेवी मशिनरीज असतील तर त्यापासून प्रोटेक्शन करायला पाहिजे. देन वुमेन असतील किंवा यंग वर्कर्स असतील त्यांच्यासाठी वेगळे कायदे आहेत. देन नेक्स्ट पॉइंट इज सिग्निफिकन्स ऑफ हेल्थ अँड सेफ्टी मेजर. का आपण सेफ्टी आणि हेल्थ मेजर करायला पाहिजे ऑर्गनायझेशन मध्ये किंवा एका मॅन्युफॅक्चरिंग कंपनीमध्ये, तर हेल्थ आणि सेफ्टी खूप इम्पॉर्टंट असतो. वर्करच्या तब्येतीची आपण काळजी घेतली पाहिजे, ही एम्प्लॉयरची बेसिक रिस्पॉन्सिबिलिटी आहे. त्यामुळे ऍक्सिडेंट कमी होतील, वर्कर्स व्यवस्थितपणे काम करू शकतील आणि एक सेफ एन्व्हायरमेंट सुद्धा तयार होते. मशिनरी ब्रेकडाऊन होणार नाहीत याची काळजी घेतली जाईल आणि एम्प्लॉईजना सुद्धा इजा होणार नाही. तर यासाठी असे काही सिग्निफिकन्स आहेत हेल्थ आणि सेफ्टी मेजर्स साठी. देन इमर्जिंग इश्यूज इन मॅनेजमेंट. इमर्जिंग इश्यूज मध्ये काय सांगितलंय तर फिजिकल वर्क सेटिंग म्हणजे फिजिकल वर्क सेटिंग मध्ये काय येतं तर फिजिकल जे इक्विपमेंट्स आहेत किंवा जे एन्व्हायरमेंट आहे, ज्याप्रमाणे ते वर्किंग एन्व्हायरमेंट आहे, तर त्याचा अफेक्ट होऊ शकतो हेल्थ आणि सेफ्टीवरती. म्हणजे प्रॉपर लाइटनिंग नसेल किंवा खूप आवाज होतोय, टेम्परेचर खूप जास्त आहे किंवा या सगळ्या गोष्टी असतात ज्याचा जॉब परफॉर्मन्स वरती परिणाम होऊ शकतो. देन इर्गोनॉमिक्स मध्ये त्याच्यामध्ये काही फॅक्टर्स इन्क्लुडेड असतात. फिजिओलॉजिकल असेल, सायकोलॉजिकल असेल, तर फटीग और टूल्स, इक्विपमेंट्स, लेआउट, प्लेसमेंट ऑफ कंट्रोल्स एक्सेट्रा, किंवा इंटरफेस बिटवीन मेन अँड मशीन, तर ह्या सगळ्या गोष्टी असतात. देन इंजिनिअरिंग ऑफ वर्क इक्विपमेंट अँड मटेरियल म्हणजे ऍक्सिडेंट जे आहेत ते तुम्ही प्रिव्हेंट केले पाहिजेत. एका प्रॉपर प्लेसमेंट त्याचं केलं पाहिजे. डेंजरस मशीन्स असतील तर ते वेगळ्या ठिकाणी ठेवले पाहिजेत. देन providing safety guards and covers on equipment, इमर्जन्सी स्टॉप बटन्स पाहिजेत तिथे. तर अशा प्रकारचे काही इश्यूज यायला नकोत, त्यासाठी प्रॉपर मॅनेजमेंट करावं लागतं. देन ऑक्युपेशनल हजार्ड्स अँड डिसीजेस. आता ऑक्युपेशनल हजार्ड्स म्हणजे काय, तर ऑक्युपेशन तुम्हाला माहिती आहे म्हणजे तुम्ही कुठल्या पोस्टवर काम करता आणि तुमची जॉब रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे, दॅट इज युअर ऑक्युपेशन. आणि ऑक्युपेशन हजार्ड्स म्हणजे त्या
कामामुळे तुम्ही जे काम करताय त्या कामामुळे तुम्हाला काही प्रॉब्लेम्स येऊ शकतात, तुम्हाला काही डिसीजेस होऊ शकतात. फॉर एक्झाम्पल, जर टेक्सटाईल कंपनी असेल किंवा एखादी पिठाची काहीतरी कंपनी असेल, फॅक्टरी असेल आणि त्याच्यातून खूप डस्ट येतंय, तर त्यानुसार त्याला दमा होऊ शकतो, त्याला टीबी होऊ शकतो त्या डस्टमुळे, किंवा खोकला होतोय, किंवा काही वेल्डिंग मशिनरीज वरती काम करताना त्याचे जे काम करतानाचे जे हे असतात, किरणं असतात, ती जर डोळ्यामध्ये गेली तर डोळ्याला त्रास होऊ शकतो, किंवा खूप नॉईज आहे मशिनरीचा, खूप आवाज येतोय त्यामुळे कानावरती इफेक्ट पडू शकतो. किंवा कम्प्युटर वरती सुद्धा काम करताना जर तो सतत कम्प्युटर समोर काम करत असेल तर त्याच्या डोळ्यावरती त्याला हेडेक होऊ शकतं, डोळ्यावरती परिणाम होऊ शकतात, बॅक एक होऊ शकतं. आणि मशिनरीवरती काम करताना समजा त्याचं खूप हेवी काम आहे, स्टँडिंग काम आहे दिवसभर, तर त्याच्या हेल्थवर परिणाम होऊ शकतो. किंवा काही केमिकल्स केमिकल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे, किंवा ड्रग्स वगैरे जे यूज केले जातात त्याची कंपनी असेल, किंवा काही काय म्हणतो त्याला, हजार्डस काही केमिकल्स यूज केले जातील, तर त्याच्यासाठी तुम्हाला खूप प्रिव्हेन्शन घ्यावे लागतात. आणि त्याच्यापासून जर काही डिसीजेस होत असतील तर त्याला म्हणायचं ऑक्युपेशनल डिसीजेस. तर त्याच्यामध्ये खूप टाइप्स आहेत डिसीजेस मध्ये. एक तर फिजिकल हजार्ड्स म्हणून आहे. फिजिकल हजार्ड्स म्हणजे त्या हीटमुळे किंवा त्या कोल्डमुळे, त्या नॉईजमुळे, त्या व्हायब्रेशन्समुळे, किंवा अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन्स येतात त्या प्रोसेसमुळे, तर त्याच्यामुळे तुमच्या हेल्थला काही प्रॉब्लेम होईल. किंवा केमिकल हजार्ड्स, काही केमिकल्स असतात, ॲलर्जी होऊ शकते तुम्हाला, तुमच्या शरीरावर काही ॲलर्जी होऊ शकते, तर त्याला केमिकल हजार्ड्स. देन बायोलॉजिकल हजार्ड्स मीन्स काही इन्फेक्शन्स होऊ शकतात. तर मेकॅनिकल हजार्ड्स मध्ये मशिनरीमुळे प्रॉब्लेम होतो, मुव्हिंग पार्ट्स असतात, मुव्हिंग मशिनरीज होऊ शकतात, तर त्याच्यामुळे ऍक्सिडेंट होतो. देन सायकोलॉजिकल हजार्ड सुद्धा ह्याच्यामध्ये इन्क्लुडेड आहे. म्हणजे त्याला जर कामाचं खूप प्रेशर आले, टेन्शन आले, तर ते स्ट्रेस मध्ये कन्वर्ट होतं आणि फ्रस्ट्रेशन येतं, मग त्याला जॉब सॅटिस्फॅक्शन मिळत नाही, मग त्याला इनसिक्युरिटी फील होते, इमोशनली टेन्शन येतं त्याला. तर ह्या प्रकारचे सायकोलॉजिकल हजार्ड्स आहेत, जे सगळे ऑक्युपेशनल हजार्ड्स मध्ये येतात. म्हणजे तुमच्या कामामुळे तुम्हाला प्रॉब्लेम होतो तुमच्या हेल्थ वरती, दॅट इज कॉल्ड ऑक्युपेशनल हजार्ड्स. देन प्रोव्हिजन्स रिगार्डिंग हेल्थ ऑफ वर्कर्स. ओके, प्रोव्हिजन्स रिगार्डिंग हेल्थ ऑफ वर्कर म्हणजे तुम्हाला फॅक्टरीज ऍक्ट जो आहे 1948, फॅक्टरीज ऍक्ट 1948 खूप इम्पॉर्टंट लॉ आहे. तुम्हाला हा लॉ पूर्णपणे माहिती पाहिजे ऍज अन HR स्टुडंट, कारण HR स्टुडंट साठी हा लॉ खूप इम्पॉर्टंट आहे. याच्यामध्ये हेल्थ, सेफ्टी आणि वेलफेअर ह्या 3 गोष्टींबद्दल लॉज किंवा कायदे दिलेले आहेत, जे तुम्हाला नेक्स्ट इयर मध्ये ज्यांचं HR स्पेशलायझेशन असेल त्यांच्यासाठी हे इन डिटेल आहे. तर यामध्ये तुम्हाला फक्त यातले प्रोव्हिजन्स स्टडी करायचे आहेत. जसे की हेल्थ साठी आहे की पहिल्यांदा क्लीनलीनेस आहे. क्लीनलीनेस म्हणजे त्याच्यामध्ये खूप कायदे दिलेत की धूळ कशी, म्हणजे किती वेळा धूळ काढायची आहे किंवा झाडून काढायचं आहे, ऑर्गनायझेशन प्रत्येक फ्लोअर कधी धुवून काढायचं आहे, किंवा आठवड्यातून एकदा ते क्लीन व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर रोजच्या रोज डस्ट स्वीपिंगने किंवा रोजच्या रोज ते काढलं पाहिजे. प्लस पेंट किती वेळा केलं पाहिजे, अशा गोष्टी आहेत. पेंट वर्षातून एकदा व्हायला पाहिजे. देन जर वेस्ट असेल तर तो वेस्ट डिस्पोजल असायला पाहिजे व्यवस्थित. व्हेंटिलेशन, टेम्परेचर नीट असायला पाहिजे. डस्ट आणि फ्युम्स असतील तर त्याचं सुद्धा मेंटेनन्स पाहिजे व्यवस्थित. त्या डस्ट आणि फ्युम्समुळे त्यांच्या हेल्थवरती परिणाम होणार नाही याची काळजी घ्यायची. म्हणजे समजा डस्टने त्यांना खोकला होत असेल तर तुम्ही त्यांना मास्क द्या, किंवा नॉईजमुळे त्यांच्या कानावर जर परिणाम होत असेल तर त्यांना इयर प्लग्स दिले जातात. जेव्हा तुम्ही एखाद्या मॅन्युफॅक्चरिंग कंपनीमध्ये गेलात कधी,
तर तिथे जाऊन बघा, जेव्हा ते वर्कर्स काम करत असतात मशिनरीवरती, तेव्हा त्यांना काय काय सेफ्टी मेजर्स दिलेले असतात ते एकदा व्यवस्थित ऑब्झर्व करा. त्यांच्याकडे हँड ग्लोव्ज असतात, हेल्मेट असतं, देन शूज असतात, त्यांचा एक ड्रेस कोड असतो, आणि जे वेल्डिंग वरती काम करतात त्यांना वेगळे सेफ्टी गॅजेट्स दिलेले असतात. जिथे आवाज होतो त्यांना इयर प्लग्स असतो. तर हे सगळे काय आहेत, तर हे सगळे ऍक्सिडेंट्स किंवा सेफ्टीसाठी दिलेले गॅजेट्स असतात. देन आर्टिफिशियल ह्युमिडिटी म्हणतो आपण, म्हणजे त्या प्रोसेसमुळे जर एन्व्हायरमेंट म्हणजे वातावरणामध्ये एक मॉइश्चर येत असेल जास्तीत जास्त, तर त्या मॉइश्चरमुळे पण आपल्याला काही आजार होऊ शकतात. देन ओव्हर क्राउडिंग असेल, खूप क्राऊड आहे, एकाच रूम मध्ये खूप जण काम करतात, तर ते सफोकेट व्हायला होतं आणि ते व्यवस्थित काम करू शकत नाही. तर ते सुद्धा कायद्यानुसार तिथे ओव्हर क्राउडिंग नको, त्यांनी त्या कायद्यानुसार एका वर्करच्या म्हणजे मशिनरीवर काम करताना किती स्पेसचं अंतर पाहिजे ते सुद्धा मीटर मध्ये दिलेलं आहे. देन लाइटिंग व्यवस्थित पाहिजेत, लॅट्रिनल्स, युरिनल्स म्हणजे बाथरूम जे असतात ते हायजीन कंडिशन मध्ये पाहिजे, ते रोजच्या रोज स्वच्छ असायला पाहिजे. तिथे पाणी पाहिजे व्यवस्थित, प्लस फिमेल आणि मेल साठी वेगवेगळे असायला पाहिजेत. हे सुद्धा तिथे व्यवस्थित त्या लॉ मध्ये, त्या कायद्यामध्ये डिटेल मध्ये लिहिलेलं आहे. देन ड्रिंकिंग वॉटर पाहिजे, फर्स्ट एड बॉक्स पाहिजे, काही झालं तर फर्स्ट एड बॉक्स हा असायलाच पाहिजे कायद्यानुसार. देन स्पिटून्स, स्पिटून्स म्हणजे थुंकणे, थुंकण्याची वेगळी जागा तिथे ठेवली पाहिजे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही थुंकायचं आणि ते पूर्णपणे रोजच्या रोज स्वच्छ करायचं आहे. तर अशा प्रकारचे काही प्रोव्हिजन्स आहेत जे हेल्थ ऑफ वर्कर्स साठी तयार केलेले आहेत. कुठल्या ऍक्ट मध्ये? फॅक्टरीज ऍक्ट 1948. देन सेफ्टी अँड सिक्युरिटी प्रोव्हिजन्स. आता सेफ्टी साठी काय, तर सेफ्टी म्हणजे जेव्हा तुम्ही मशिनरीवर काम करता, जसं मी सांगितलं, तेव्हा सेफ्टी गॅजेट्स द्यायला पाहिजेत त्यांना. प्लस फेन्सिंग ऑफ मशिनरी म्हणजे मुव्हिंग मशिनरीज असतील तर तिथे काम करताना काय, किंवा मोशन मशिनरीज असताना त्या बेल्टची लांबी सुद्धा किती पाहिजे, ते कधी मूव्ह व्हायला पाहिजे, याचे सुद्धा कायदे आहेत. प्लस यंग एम्प्लॉईज असतील तर त्यांना लगेच हेवी मशिनरीवरती किंवा डेंजर मशिनरीवरती काम देऊ नये. त्यांना पहिल्यांदा सफिशियंट ट्रेनिंग द्यायला पाहिजे. जर ते एक्सपर्ट झाल्यानंतरच त्यांना ते काम द्यायचं आहे. प्लस वुमेन्सना डेंजरस मशीन वरती तुम्ही काम नाही देऊ शकत. एक्सेसिव्ह वेट असेल मशिनरीचं, समजा खूप वेट आहे त्या मशिनरीचं, तर कुठल्याही वर्करने त्याचं मुवमेंट त्याने स्वतः करायचं नाही, ते अलाउड नाही, त्याने स्वतः ते उचलायचं नाही. त्यासाठी तुम्ही वेगळे टूल्स यूज करायचे असतात. आणि प्रोटेक्शन ऑफ आईज म्हणजे डोळ्यांना काही त्रास होता कामा नये, तर अशा काही गोष्टी असतात ज्या सेफ्टी आणि सिक्युरिटी प्रोव्हिजन्स मध्ये दिलेल्या आहेत फॅक्टरीज ऍक्ट 1948 मध्ये. सो हे सगळ्या गोष्टी आहेत मेंटेनन्स ऑफ मॅन पॉवर मध्ये, इन डिटेल तुम्हाला तुमच्या बुक्स मध्ये दिलेलं आहे, तुम्ही वाचू शकता, काहीही अवघड नाहीये. मी तुम्हाला इन शॉर्ट सिम्पल लँग्वेज मध्ये सगळे सांगितलेले आहेत, यावर सुद्धा तुम्ही एक्झाम मध्ये लिहू शकता. ओके, सो नेक्स्ट टॉपिक युनिट 6 आहे कंपेन्सेशन मॅनेजमेंट. कंपेन्सेशन मॅनेजमेंट म्हणजे आपण जे कंपनीमध्ये वर्कर्स कामाला येतात त्यांना वेजेस आणि सॅलरीज देतो. जर ते आपल्याकडे काम करतात म्हणजे त्याच्या रिटर्न आपल्याला त्यांना काहीतरी द्यायला हवं. तर वेजेस, सॅलरीज किंवा अदर कुठल्याही बेनिफिट्स असतील जे आपण त्यांना देतोय ते काम करतात म्हणून, तर ते सगळ्या त्याच्याशी रिलेटेड ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या येतात कंपेन्सेशन मॅनेजमेंट मध्ये. मग वेजेस म्हणजे काय, तर वेजेस हे वर्कर्सना दिलं जातं. जे वर्कर्स डेली बेसिस वरती काम करतात किंवा ज्यांना आठवड्याचा पगार मिळतो, ज्यांना जे वर्कर्स जेवढ्या दिवसांसाठी प्रेझेंट आहेत तेवढ्या दिवसांचाच पगार मिळतो, किंवा आपण त्यांना जेव्हा काम असेल त्यानुसार आपण त्यांना बोलवतो आणि त्याने जेवढे दिवस काम केले त्यानुसार त्यांना पेमेंट मिळतं. 15 दिवसांचं पेमेंट मिळतं. किंवा पीस वाईज म्हणजे किती पीस त्याने काम केले, म्हणजे 10 पीस बनवले तर 100 रुपये असा जर रेट असेल, तर तो दिवसाला किती बनवतोय त्याच्यावरती. त्याने जास्त बनवलं तर त्याला तेवढं पेमेंट मिळणार.
आणि सॅलरी म्हणजे ही सॅलरी फिक्स असते. वेजेस चेंज होऊ शकतात महिन्याला, तुमच्या कामावर डिपेंड आहे, तुम्ही किती काम करताय त्यावर वेजेस डिपेंड असतात, पण सॅलरी ही फिक्स असते. सॅलरी ही वर्करना मिळत नाही तर ती एम्प्लॉईजना मिळते. एम्प्लॉईज म्हणजे ज्यांच्याकडे प्रोफेशनल स्किल आहे आणि नॉलेज आहे त्यांनाही मंथली मिळते. देन मिनिमम वेज म्हणजे काय तर अप्पर लिमिट विच इज फिक्स्ड, म्हणजे याच्या खाली तुम्ही पेमेंट नाही देऊ शकत. एक ऍक्ट आहे लेबर लॉ मध्ये, मिनिमम वेजेस ऍक्ट, त्याच्यामध्ये त्यांनी एक्सप्लेन केलेलं आहे की मिनिमम वेजेस म्हणजे काय. आणि हा लॉ का आला तर लोकांचं आधी कसं व्हायचं की त्यांच्याकडून भरपूर काम करून घेतलं जायचं पूर्वी आणि त्यांना कमी पेमेंट दिलं जायचं, त्यामुळे लोकांचं एक्सप्लॉयटेशन होत होतं, पिळवणूक होत होती. ते कमी करण्यासाठी किंवा ते रिमूव्ह करण्यासाठी मिनिमम वेजेस ऍक्ट आला, ज्याच्यामध्ये त्यांनी एक अप्पर लिमिट फिक्स करून ठेवली आहे, ज्याच्या खाली आपण त्यांना पेमेंट देऊ शकत नाही. मिनिमम वेज हे एवढं द्यायलाच पाहिजे दिवसाचं. ओके. आय थिंक यावर म्हणजे 2000 ते दरवर्षी चेंज होतं. 2019 नुसार ते 172 रुपीज आहे पर डे. तर याच्या खाली तुम्ही एका दिवसाचं पेमेंट नाही देऊ शकत वर्कर्सना, आणि जर तुम्ही तसं करत असाल तर एम्प्लॉयरवर जो पगार देतोय त्याच्यावरती केस फाईल होऊ शकते. देन गोल्स ऑफ कम्पेन्सेशन म्हणजे काय देतोय आपण, काय गोल्स आहेत कम्पेन्सेशन देण्यामागे. तर फर्स्ट इज एक्वायर क्वालिफाईड पर्सोनेल, म्हणजे कंपेन्सेशन दिल्यानंतर आपण क्वालिफाईड जी वर्कर्स असतात त्यांना आपल्याकडे अट्रॅक्ट करून घेऊ शकतो, त्यांना आपण हायर करू शकतो, रिटेन करू शकतो, टिकवून ठेवू शकतो अशा काही बेनिफिट्स आणि कंपेन्सेशन किंवा सॅलरी काही अदर रिवॉर्ड्स देऊन. देन एन्श्युअर इक्विटी मीन्स सिमिलर जॉब सिमिलर पे. जर दोन व्यक्ती काम करतात, त्यांचं जर स्किल सेम असेल, त्यांचं ड्युटी आवर सेम आहे, ते सेम मशिनरीवरती काम करतात, सगळं सेम आहे, तर त्यांना पेमेंट सुद्धा सेम मिळालं पाहिजे. जरी एक फिमेल असेल आणि एक मेल असेल तर मोस्ट ऑफ द टाइम फिमेलला कमी सॅलरी मिळते ऍज पर द मेल, बट इफ दे आर वर्किंग on same post, same working hours, they have same skills, then they should give similar त्यांना सिमिलर पेमेंट मिळालंच पाहिजे ऍज पर लॉ. देन रिवॉर्ड डिझायर्ड बिहेवियर, जर आपल्याला जसं पाहिजे तसं रिवॉर्ड म्हणजे बिहेवियर असेल किंवा त्याचा परफॉर्मन्स असेल तर त्याला आपण रिवॉर्ड द्यायचं. रिवॉर्ड मध्ये मग त्याला काही एक्स्ट्रा पेमेंट देऊ शकतो किंवा काही अदर बेनिफिट्स देऊ शकतो. कंट्रोल कॉस्ट म्हणजे कॉस्ट वरती कंट्रोल असायला पाहिजे, म्हणजे तुम्ही ओव्हरपेड पण करायचं नाही आणि अंडरपेड पण करायचं नाही. म्हणजे दिवसाला एक स्टँडर्ड असेल, फॉर एक्झाम्पल दिवसाला 200 रुपये त्याचं सॅलरी आहे, तर 200 पेक्षा खूपच जास्त 500 वगैरे ओव्हरपे द्यायची नाही आणि अंडरपेड 200 पेक्षा कमी सुद्धा द्यायची नाही. तर त्यानुसार तुम्ही कॉस्ट कंट्रोल करायला पाहिजे. कंप्लाय विथ लीगल रेग्युलेशन म्हणजे काही रूल्स आणि रेग्युलेशन्स आहेत कम्पेन्सेशनशी रिलेटेड, तर ते फॉलो करायला पाहिजेत. जसे की जर त्याने ओव्हर टाइम केला तर त्याचं वेगळं त्याला पेमेंट मिळालं पाहिजे, किंवा तो लेट आला समजा तर तुमचे लेट मार्क नुसार त्याचं पेमेंट कट व्हायला पाहिजे. देन तो 8 तासामधले जर 6 तासच काम केले आणि 2 तास तो घरी गेला तर त्याला फक्त 6 तासाचं पेमेंट द्यायला पाहिजे. पण समजा त्याने 10 तास काम केले तर त्याने जे एक्स्ट्रा केले त्याचं डबल पेमेंट मिळतं. तर ह्या सगळ्या काही रूल्स असतात ते तुम्ही फॉलो करायला पाहिजेत. देन फॅसिलिटेड अंडरस्टँडिंग फॅसिलिटेट म्हणजे तुमची जी प्रोसिजर आहे, तुमची जी प्रोसेस आहे, तुमची जी सिस्टीम आहे, काही असेल तुमच्या ऑर्गनायझेशनची, ती वर्कर्सना कळली पाहिजे आणि ती अशी पाहिजे की इट शुड बी इझिली अंडरस्टूड बाय ह्युमन रिसोर्स स्पेशालिस्ट. ओके. देन टाइप्स ऑफ कम्पेन्सेशन, कुठल्या कुठल्या प्रकारचे कम्पेन्सेशन असतात, तर पहिला आहे सॅलरी अँड मंथली वेजेस. सॅलरी अँड मंथली वेजेस मध्ये काय काय येतं तर बेसिक सॅलरी येते, डिअरनेस अलाउन्स म्हणजे काय तर काही इन्फ्लेशन म्हणजे महागाई आली, काही कुठल्या गोष्टींची प्राइस वाढली तर त्या पिरियड मध्ये सुद्धा तो त्याला जगता आलं पाहिजे, त्याला
त्या पिरियड मध्ये सुद्धा त्याला सर्व्हाइव्ह करता आलं पाहिजे, त्यासाठी हा डिअरनेस अलाउन्स दिला जातो. देन हाऊस रेंट अलाउन्सेस असतात, सिटी कंपेन्सेशन अलाउन्स, देन कन्व्हेयन्स, जाण्या येण्याचा खर्च दिला जातो. ओव्हर टाइम, जसं मी सांगितलं, जास्त काम केलं तर ओव्हर टाइम देतात. अदर बेनिफिट्स, मध्ये फ्रिंज बेनिफिट आहे, बोनस दिला जातो. आता बोनस देताना सुद्धा हा वर्षातनं एकदा दिलाच पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही असं नाही म्हणू शकत की या वर्षी माझं पेमेंट, म्हणजे या वर्षी माझं प्रॉफिट झालं नाही तर मी यावर्षी बोनस नाही देणार, तर असं लॉ नुसार चालत नाही. तुम्हाला एम्प्लॉयरना ते द्यावंच लागतं, त्यांचा तो हक्क आहे. आणि त्याच्यानंतर बेनिफिट्स मध्ये अजून येतं प्रॉफिट शेअरिंग. प्रॉफिट शेअरिंग पेमेंट मध्ये प्रॉफिट जे झालं त्याचं थोडं शेअरिंग. देन फ्रिंज बेनिफिट्स मध्ये कंपनीची कार मिळते, पेड व्हॅकेशन्स मिळतात, फॅमिली व्हॅकेशन पॅकेजेस मिळतात, काही डिस्काउंटेड ट्रॅव्हल तिकीट्स मिळतात, काही एंटरटेनमेंट तिकीट्स मिळतात, काही क्लब्सचं काही मेंबरशिप मिळतं. तर अशा काही बेनिफिट्स त्याच्यामध्ये कंपेन्सेशन मध्ये दिल्या जातात. देन कंपेन्सेशन युज्ड टू, कंपेन्सेशन का करायचं, का कंपेन्सेशन यूज केलं जातं कुठल्याही ऑर्गनायझेशन मध्ये? पहिला तरी आपल्याला रिक्रूट करावं लागतं, हायर करावं लागतं एम्प्लॉईजना, त्यांना काहीतरी द्यायला पाहिजे. देन रिटेन, त्यांना टिकवून ठेवायचं आपल्याला. जॉब सॅटिस्फॅक्शन मिळालं पाहिजे, जॉब सॅटिस्फॅक्शन असेल तर ते चांगल्या प्रकारे काम करू शकतात. आणि जर अजून त्यांना मोटिवेट करायचं असेल तर आपण रिवॉर्ड देऊ शकतो. इंटरनल अँड एक्सटर्नल इक्विटी. इंटरनल एक्सटर्नल इक्विटी म्हणजे इंटरनल इक्विटी म्हणजे जर दोघं जर एकच काम करत असतील, सेम काम करत असतील, तर त्यांना इक्वल पे मिळाला पाहिजे. एक्सटर्नल इक्विटी म्हणजे आपले कॉम्पिटिटर आहेत जे आपल्यासारखाच प्रोडक्ट बनवतात, आपल्यासारखीच कंपनी आहे, मग त्या कंपनीमध्ये लोकांना किती पगार मिळतो त्या कंपॅरिझन मध्ये आपण आपल्या लोकांना पगार दिला पाहिजे, तिथे सुद्धा इक्वल पे पाहिजे. देन रेड्यूस टर्नओव्हर, आपल्याला टर्नओव्हर रेड्यूस करायचा आहे. म्हणजे सारखं सारखं जर लोक जॉब सोडून जात असतील तर आपल्याला ते खूप खर्चाचं होतं, परत शोधणे, परत त्यांना ट्रेनिंग देणे, तर आपण आहेत ते टिकवून ठेवायचे असतात. देन मॉडिफाय द प्रॅक्टिसेस ऑफ युनियन्स, काही युनियन्सशी रिलेटेड काही रूल्स रेग्युलेशन्स असतात ते मॉडिफाय करायचे असतात, तर हे सगळं येतं कंपेन्सेशन मध्ये. देन कंपोनंट्स ऑफ कंपेन्सेशन सिस्टीम म्हणजे कुठं बेसिस वरती ठरतं की किती कंपेन्सेशन द्यायचं आहे किंवा किती सॅलरी द्यायची आहे, हे कशावर ठरतं? तर पहिलं आहे जॉब डिस्क्रिप्शन किंवा जॉब अनालिसिस. म्हणजे मी जॉब अनालिसिस सांगितले की जॉब डिस्क्रिप्शन प्लस जॉब स्पेसिफिकेशन येतं. म्हणजे जॉबशी रिलेटेड एका माणसाचा काय जॉब आहे किंवा त्याची रिस्पॉन्सिबिलिटीज काय आहेत किंवा त्याला रोल्स काय आहेत त्याचे, प्लस त्याचं टायमिंग असेल, त्याची पोस्ट असेल, त्याचं एज असेल, एक्सपिरियन्स असेल, यानुसार ते ठरवलं जातं. फॉर एक्झाम्पल यंग आत्ता आलेला फ्रेशर असेल तर त्याला कमी पेमेंट देणार, आणि जर तो त्याला 15 इयर्सचा एक्सपिरियन्स आहे त्या फील्ड मध्ये तर त्याला आपण जास्त पेमेंट देणार. किंवा दोन अकाउंटंट आलेत फॉर एक्झाम्पल, एकाचं बीकॉम झालंय आणि त्याला कम्प्युटर सो येतं, आणि दुसरा जो आहे त्याचं एमकॉम झालंय प्लस दुसरे कोर्सेस, डिप्लोमा कोर्सेस झाले, टॅली झालंय, देन त्याला आपण सिनियर अकाउंटंट म्हणून ठेवू शकतो त्यानुसार. आणि जो नवीन आलाय, जो बीकॉम वाला आहे, त्याला आपण ज्युनियर असिस्टंट म्हणून ठेवू शकतो. तर यावरती ते ठरतं कॉम्पेन्सेशन. देन जॉब इव्हॅल्युएशन म्हणजे इव्हॅल्युएशन करणं जॉबचं, म्हणजे जॉबची व्हॅल्यू ठरवणं, किती पगार द्यायला पाहिजे हे त्याच्यासाठी एक क्रायटेरिया ठरवणं. म्हणजे जर माझ्या रिक्वायरमेंट्स नुसार असतील तर त्यानुसार एवढा पगार मिळेल. फॉर एक्झाम्पल एमकॉमचा स्टुडंट आहे आणि एमकॉमचा कॅन्डिडेट आहे, त्याच्याकडे एवढा 10 इयर्स एक्सपिरियन्स आहे, प्लस त्याला टॅली सगळं येतं, अशा प्रकारे मी रिक्वायरमेंट्स ठेवल्या आणि त्या रिक्वायरमेंट नुसार मी त्याच्याशी कम्पेअर केलं आणि तर त्यानुसार त्याला ते पेमेंट मिळणार. पे स्ट्रक्चर, तुमच्याकडे एक चांगलं पे स्ट्रक्चर पाहिजे. म्हणजे तुम्ही किती कुठल्या लोकांना किंवा कुठल्या जॉब रिस्पॉन्सिबिलिटीजना कुठलं पेमेंट देणार, त्यानुसार तुमचं एक स्ट्रक्चर ठरलेलं असलं पाहिजे. सॅलरी सर्वे म्हणजे
बाहेर मार्केटमध्ये रेट काय चालू आहे या पोस्टसाठी, किंवा आपल्यासारखे जे कॉम्पिटिटर्स आहेत त्यांच्या कंपनीमध्ये जे वर्कर्स काम करतात त्यांना किती पगार मिळतो हे तुम्हाला माहिती पाहिजे, आणि त्यानुसार तुम्ही सर्वे देऊन त्या माणसाला पगार देऊ शकता. देन इन्सेंटिव्ह स्कीम्स, वेगवेगळ्या इन्सेंटिव्ह सुद्धा देतो आपण एम्प्लॉईजना, ते सुद्धा कम्पेन्सेशन मॅनेजमेंट मध्ये येतं. तर इन्सेंटिव्ह मध्ये पहिला इंडिव्हिज्युअल इन्सेंटिव्ह स्कीम, म्हणजे एकाने व्यवस्थित काम केलं एका इंडिव्हिज्युअलने, तर त्यानुसार त्याला मोटिवेट करण्यासाठी आपण काहीतरी इन्सेंटिव्ह देतो, काहीही असेल मग ते, काही बेनिफिट्स देऊ शकतो आपण, पैसे एक्स्ट्रा देऊ शकतो. तर हे इन्सेंटिव्ह यासाठीच दिले जातात की ते मोटिवेट व्हायला पाहिजेत लोक, आणि त्यांनी अजून चांगल्या पद्धतीने काम करायला पाहिजे, त्यांना इन्स्पिरेशन मिळायला पाहिजे, त्यासाठी हे इन्सेंटिव्ह दिले जातात. तर इंडिव्हिज्युअल मध्ये इंडिव्हिज्युअल एकाने जर चांगलं काम केलं तर त्याला काही रिम्युनरेशन, त्याला काही त्याचा परफॉर्मन्स चांगला असेल तर त्याला मोटिवेशन म्हणून काहीतरी द्यायचं. आणि टीम बेस्ड म्हणजे एका ग्रुपने खूप चांगलं काम केले तर त्या ग्रुपला इन्सेंटिव्ह देतो. देन एम्प्लॉई स्टॉक ओनरशिप प्लॅन्स, म्हणजे हे सुद्धा एक अट्रॅक्टिव्ह टूल आहे जे आता यूज केलं जातं, ज्याच्यामध्ये एम्प्लॉई कॅन बिकम ओनर्स. ओके, त्या ते शेअर काय असतील ते घेऊ शकतात आणि ओनरशिप घेऊ शकतात जर त्यांचा परफॉर्मन्स चांगला असेल तर. हे वन टाइम इन्सेंटिव्ह असतं. देन प्रॉफिट शेअरिंग, प्रॉफिट और गेन शेअरिंग म्हणजे जे तुम्हाला प्रॉफिट कंपनीला झालं त्यातलं थोडं शेअर हे एम्प्लॉईजना दिलं जातं. मग त्यांनाही असं वाटतं की आपण सुद्धा ओनर आहोत या कंपनीचे, किंवा आपण सुद्धा एक मेंबर आहोत या कंपनीचे. तर हा सुद्धा एक इंटरेस्टिंग स्कीम आहे. देन डिलेड बेनिफिट म्हणजे पेन्शन दिलं जातं, काही सोशल सिक्युरिटी कॉन्ट्रीब्युशन दिल्या जातात. पण ह्या कधी मिळतात तर जेव्हा तुमचं सर्व्हिस, जेव्हा तुमच्या राईज विथ युअर टेन्युअर, तुमचा जेवढा एक्सपिरियन्स जास्त असेल, तुमचं कंटिन्यू सर्व्हिस असेल, त्यानुसार ते ठरतं. तर पेन्शन आणि सोशल सिक्युरिटी कॉन्ट्रीब्युशन हे डिलेड बेनिफिट्स मध्ये येतात. तर ह्या होत्या कम्पेन्सेशन मॅनेजमेंटच्या कन्सेप्ट. आय होप तुम्हाला क्लास. सो मी सगळे कन्सेप्ट इझी लँग्वेज मध्ये सांगितलेले आहेत. व्यवस्थित हे नोट डाऊन करा. मी माझ्या सिम्पल लँग्वेज मध्ये सांगितलंय, तुम्ही तुमच्या लँग्वेज मध्ये नोट डाऊन करा, तुम्हाला जसं लक्षात येईल त्यानुसार नोट्स तयार करा. तर ह्या व्हिडिओमुळे सुद्धा रिव्हिजन, फक्त तुम्ही एक्झामच्या आधी जाऊन हे बघितलं तर तुम्हाला खूप उपयोगाचं होईल एक्झाम मध्ये. आणि तुम्हाला दुसऱ्या अजून कुठल्या HR शी रिलेटेड टॉपिक वरती व्हिडिओज हवे असतील तर मला कमेंट सेक्शन मध्ये जरूर सांगा. ओके, थँक्यू.